यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून मान्यवर उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार आणि TV 9च्या वरिष्ठ अँकर निखिला म्हात्रे, TV 9चे इनपुट एडिटर मोहन देशमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। मॅडम, एक आगळा वेगळा सोहळा, सगळं बॉलिवूड या ठिकाणी पाहिला, म्हणजे सगळ्या क्षेत्रातले लोक होते। तुम्ही कसा अनुभवला? माझ्यासाठी हा पहिला सोहळा होता। मी आतापर्यंत कधीच अशा प्रकारच्या सोहळ्यांना आले नव्हते, कारण खूप गर्दी असते म्हणूनही टाळतो आपण येणं। पण यावेळेला अगदीच VVIP पास आला आणि सगळ्यात पहिली बातमी खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार निश्चित, ही बातमी आपण पहिल्यांदा चालवली होती आणि त्यावर आपण सूत्रही टाकलं नव्हतं। एवढं आपल्याला कन्फर्म होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्यामुळे या सोहळ्यासाठी यावं असं मला मनापासून वाटत होतं आणि म्हणून मी आज इथे आले आणि खूप छान सोहळा झाला। आपल्याकडे आपण सकाळपासून जे कव्हरेज करत होतो त्या कव्हरेजमध्ये आपण A1 होतो। मोहन देशमुख आपल्या सोबत आहे, इनपुट एडिटर TV 9चे। मोहन, एकूणच हे सरकार स्थापन होईपर्यंत प्रत्येक छोटी मोठी बातमी TV 9ने ब्रेक केली। मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस, दिल्लीतून पहिल्यांदा ती बातमी TV 9 मराठीनं ब्रेक केली। आजच्या या सोहळ्यात तुझी उपस्थिती कसं बघतो? मी पण हा पहिला सोहळा अनुभवला आणि स्वतः पाहिलाही। खरं तर आता एक स्थिर सरकार राज्याला मिळाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, शिंदे आणि अजितदादा ही दोन DCM झाले आणि तिघांनी मिळून आता एक चांगलं सरकार पुढे चालवतील, राज्य चालवतील, प्रगतीपथावर जाईल राज्य असं वाटतंय। दुसरं सांगायचं झालं तर TV 9 कडून जो राज्यभरात जो आपण बातम्या दाखवल्या किंवा कव्हरेज केलं, ते लोक कॉल करत होते की एकदम उत्कृष्ट कव्हरेज झालं आणि तुम्ही लोकांनी रिपोर्टर्स मेहनत घेतली, स्ट्रेंजर असतील, सगळ्यांनी मेहनत करून आपण हा सोहळा एकदम उत्कृष्ट दाखवला लोकांना, त्याचा एक आनंद वाटतो मला। आजचा हे सोहळा TV 9 वर सर्वात जास्त महाराष्ट्रानं बघितला। मॅडम, काय सांगणार? म्हणजे नक्कीच नेहमी कोणतीही पॉलिटिकल बातमी असो, सगळे लोक फक्त आणि फक्त TV 9 बघतात, कारण TV 9ची बातमी म्हणजे ती 100% खरी असं असतं। म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार ही आपले मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही बातमी ब्रेक केली दिल्लीच्या सोर्सेसमधनं आणि त्यानंतर सगळ्या मीडियानी ती फॉलो केली। अचूक ठरली 100%। खरंय, ही बातमी आपण दिली आणि आपल्याला ती 100% खात्री होती की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनणार आहेत। ज्या वेळेला निकाल लागला तेव्हा मी स्टुडिओमधून देवेंद्र फडणवीसांना कॉल केला होता आणि मी त्यांना तिथे शुभेच्छाही दिलेल्या होत्या। तर तेव्हापासूनच आम्हाला असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत, पण आपल्याला जी बातमी मिळाली होती ती इतकी कन्फर्म होती की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार। त्यासाठी आपल्याला बाहेरून आमदार खासदारांचेही फोन आले की खरंच असं होणार आहे का। लोक